नमस्कार. प्रॅक्टिसिंग करणे, विविध नोट्स तयार करणे, स्लिंगचे योग्य लोडिंग भाग योग्य आणि सुरक्षिततेपणे काढणे, भाग 2 या सेशनमध्ये आपले स्वागत आहे. या सेशनची उद्दिष्टे पाहू. या सेशनच्या शेवटी तुम्ही हे करण्यास सक्षम व्हाल. मनीला रोप वापरून मटेरियल हँडलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या 6 प्रकारच्या नोट्स बांधणे, रोप वापरण्यासाठी जनरल इन्स्पेक्शन पॉइंट सांगणे, रोपची टोके बांधण्यासाठी लागणारे टूल्स आणि मटेरियल पुढील प्रमाणे आहेत. मनीला रोप, वायर रोप. भाग 2 मध्ये साहित्य हाताळणी वापरल्या घेणाऱ्या 6 प्रकारच्या नोट्स कशा बांधायच्या ते शिकूया. प्रथम स्लिंगिंगसाठी स्क्वेअर किंवा रीफ नोट तयार करूया. मानिला किंवा कॉटनचे 2 तुकडे किंवा समान डायमीटरचे पॉलिप्रोपायलिन रोप घ्या. रोपची ई टोके एकाच्या वरती जा आणि अपोजिट दिशेने वाकवा. वाकलेली टोकाला एकाच्या वरती अशाच प्रकारे घाला. स्क्वेअर किंवा रीफ नोट मिळवण्यासाठी डोके घट्ट ओढा. पुढे बो लाईन नोट तयार करायला शिकू. रोपच्या शेवटी ए डाव्या हाताने धरा. बी च्या शेवटी एक बाईट आणि लूप तयार करा. वडा आणि शेवटी ए उजव्या हाताने आणि शेवट बी डाव्या हाताने धरा. आता शेवटी तयार झालेल्या लूप मधून रूपचा शेवट ए पास करा. बी आणि बो लाईन नोट्स तयार करण्यासाठी घट्ट ओढा. नोट्स स्नग आणि सिक्युअर्ड होण्याची खात्री करा. पुढे क्लॉ हिच नोट बनवायला शिकू. रोपला दोन्ही हाताने पलीकडे पकडून ठेवा. रोप मध्ये लूप तयार करण्यासाठी हात गोला फिरवा. पोस्ट भोवती ठेवण्यासाठी लूप एकत्र बंद करा. शेवटी क्लो हिच करण्यासाठी ते पोस्टरवर बांधा. पुढे शिप शँक नोटच्या प्रॅक्टिस करू. रोपला दोन्ही हातांनी धरा आणि रोपच्या एका टोकाभोवती लूप तयार करा. नंतर आरोसनी निर्देशित केल्याप्रमाणे रोपच्या वरच्या टोकेने पूर्वीचे लोप भोवती एक उलटा लोप तयार करा. फायनल फॉर्मेशन मध्ये पुढे जाण्यासाठी रोप फिरवा.
शिपशँक नोट पूर्ण करण्यासाठी वरच्या आणि खालच्या टोकाला असलेल्या लोपमधून रोपची टोके वळवा. डबल हिच नोट बांधायला शिकूया. एका पोस्ट भोवती रोपचा शेवट ए पास करा. शेवट ए ला रोपच्या उभ्या भागाखाली आणा. शेवटवर आणा आणि लोप केलेल्या लोपच्या आय मधून पास करा. हाफ हिच पूर्ण करण्यासाठी घट्ट ठेवा. रोपचा शेवट ए पुन्हा उभ्या असलेल्या भागाखाली घ्या. नंतर आणखी एक अर्धा आडवा बांधा आणि घट्ट ठेवा. आता स्लिप नोट बांधायला शिकूया. एक बाईट रोप घ्या. टॅगच्या एंड लाईट भोवती व्रॅप करा. पुन्हा एकदा व्रॅप करा. लोप धरा आणि घट्ट करण्यासाठी शेवट खेचा आणि स्लिप नोट बनवा. रोप वापरण्यासाठी येथे सामान्य सूचना पॉइंट्स आहेत. नुकसानीसाठी रोपची वारंवार तपासणी करणे सुनिश्चित करा. पृष्ठभागाच्या तपासणीमुळे तुटलेले किंवा जर्न झालेले स्ट्रँड्स दिसून येतील. अंतर्गत तपासणीसाठी रोपच्या पद्धतीने कातली होती त्याविरुद्ध दिशेने फिरवा. धारदार असलेल्या रोपचा वापर करताना स्लिंग आणि लोडच्या कड्याचे संरक्षण करण्यासाठी पॅकर आणि लाकडी ठोकळ्यासारखे सॉफ्ट पॅड्स वापरा. चर्चा केलेल्या मुख्य मुद्द्याचा आढावा घेऊया. स्क्वेअर किंवा रीफ नोट, बोलाइन नोट आणि क्लो हिच नोट सराव करण्याची पद्धत. शिपशँक नोट, डबल हिच नोट आणि स्लिप नोट सराव करण्याची प्रक्रिया हे आपल्याला सेशनच्या शेवटी घेऊन येते. आशा आहे की तुम्हाला प्रॅक्टिसिंग करणे, विविध नोट तयार करणे, स्लिंगचे योग्य लोडिंग, भाग योग्य आणि सुरक्षिततेपणे काढणे भाग 2 याविषयी चांगली माहिती मिळाली असेल. चला तर मग भेटूया पुढील सेशन मध्ये.